नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने मोकळा सुटसुटीत असा कोलंबी भात रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे मी हे बघा 1 किलो कोलंबी घेतलेली आहे। ती अशा पद्धतीने बघा स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत। त्यातला आतला जो काळा धागा असतो तो काढून घ्यायचा आहे आणि त्याची टर्पल वगैरे सर्व काढून स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे। आणि साफ करता करता त्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आतली जी रेती वगैरे असते ती निघते। ही सर्व कोलंबी मी आता साफ करून घेत आहे। कोलंबी स्वच्छ साफ करून 4 ते 5 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता ती एका भांड्यामध्ये मी कोलंबी घेतली आहे। आता कोलंबीच्या चवीपुरतं पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, पाव चमचा हळद, अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे, आणि कोलंबीच्या चवीपुरतं 1 चमचा भर मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व कोलंबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। मग कोलंबीला व्यवस्थित मीठ लागलं जाईल। सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे मी 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। तुम्ही कोलंबी साफ करायच्या आधी तांदूळ भिजत ठेवा स्वच्छ धुवून, म्हणजे तो व्यवस्थित तांदूळ फुलला जातो। आता मी हे तांदूळ अर्धा तास भिजत ठेवणार आहे। त्या अर्ध्या तासामध्ये आपण कोलंबी साफ करून घ्यायची आहे आणि जे साहित्य लागणार आहे कोलंबी भातासाठी ते कांदा वगैरे चिरून घ्यायचा आहे। 4 छोटे साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून, 2 ते 3 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 मी लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला। कोलंबी भात बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवलेली। त्याच्यामध्ये आता 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम व्हायला देऊयात। लसूण आणि मिरची तेलामध्ये हलकीशी भाजून घ्यायची आहे। कांदा टाकूयात सर्व आणि कांदा पण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊयात। जरासं कांद्यामध्ये मीठ टाकून घेऊयात, कांदा पटकन भाजला जाईल। कोलंबी भात बनवण्यासाठी मी 2 चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचावर मी धने जिरे पूड घेतली आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे। कोलंबीला मी आलं लसूण पेस्ट लावली आहे, त्यामुळे मी अर्धा चमचाच घेतलेले आहे। कांदा पण तेलामध्ये भाजून झालेला आहे। आता आपण टोमॅटो कापून घेतलाय तो पण टाकूया आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे। टोमॅटो हलकासा नरम झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आणि अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे। मसाले घेतलेत आपण ते टाकूया आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून मसाले पण परतून घेऊ। हे बघा मसाले पण व्यवस्थित मिक्स करून त्याला साईडने तेल सुटलेलं आहे मसाल्यांना बघा। आता आपण जी कोलंबी घेतलेली आहे ती टाकूयात आणि मी 1 बटाटा टाकलाय। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलात तरी बटाटा चालेल। आणि ही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। कोलंबीला मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की मीडियम टू स्लो गॅसवरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून हे बघा कोलंबीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे बघा।
कोलंबीमध्ये आता आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला त्याचं पाणी गाळून टाकायचं आहे आणि या कोलंबीमध्ये टाकून घ्यायचं आहे। तांदूळ मस्त असा फुगलाय बघा, फुललाय। अर्धा लिंबाचा रस पिळून टाकूयात। लिंबाचा रस पिळल्यावरती तांदूळ आता कोलंबी आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात। 1 चमचा मीठ टाकूयात। मीठ पहिलं थोडंच टाकायचं, आपण कोलंबीला मीठ लावलेलं त्यामुळे थोडंच मीठ टाकायचं आहे आणि हे हलक्या हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये आता पाणी टाकायचं आहे। थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे। हे बघा, ह्या ग्लासाच्या मापाने मी 3 ग्लास तांदूळ घेतलेले, त्याच ग्लासाच्या मापाने मी 6 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। ते आता यामध्ये टाकूया। कोलंबी भात मीडियम टू स्लो गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। कोलंबी भात बनवायला ठेवल्यावरती 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढून परतून घ्यायचं आहे चमच्याने। मस्त असा कलर आलाय बघा कोलंबी भाताला। भात पण आपला अख्खा असा फुललेला आहे बघा। पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। बघा, कोलंबी भात शिजत ठेवल्यावर 5 मिनिटं झालेली आहेत। मस्त अशी आपली कोलंबी भात बनवून तयार आहे बघा। तांदूळ पण कसा अख्खा राहिलाय बघा भात आपला। मस्त असा कलर आलेला आहे आणि बटाटा आणि कोलंबी पण व्यवस्थित अशी शिजलेली आहे। हे बघा, मस्त असा आपला मालवणी पद्धतीने कोलंबी भात बनवून तयार आहे आणि त्यासोबत बनवली आहे कोशिंबीर। तुम्ही पण या पद्धतीने कोलंबी भात नक्की बनवून बघा, मस्त होतो। आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।